अहिल्यानगर जिल्ह्यातील निवासा येथे अतिक्रमणाच्या वादातून भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांच्यावर जमावानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। गाडीची तोडफोड करत त्यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आलाय। विशेष म्हणजे या प्रकरणी रात्री तब्बल 90 ते 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांनी केली होती। याच मागणीवरून अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत फळ विक्रेत्यांचा वाद झाला। काल संध्याकाळी अतिक्रमणाची तक्रार करणारे ऋषी शेटे गणपती मंदिर परिसरातून जात असताना जमावानं त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे। यावेळी त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली तर हातावर चाकूने वार करण्यात आला। हल्ल्यादरम्यान नगरपंचायतीचे सीओ आणि पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र पोलिसांनी जमावाचा प्रतिकार केल्यामुळे ऋषी शेटे बचावलेत। या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत रात्री 90 ते 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 7 जणांना ताब्यात घेतलंय। दरम्यान परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरून सुरू झालेला वाद थेट हल्ल्यापर्यंत पोहोचल्यानं आता या प्रकरणात पुढील तपासात नेमकं काय समोर येतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, अहिल्यानगर। तुम उठो सिया श्रृंगार करो, अब धनुष राम ने